त्यांनी संध्याकाळी बाईट दिला. त्यांनी असं सांगितलं की जी MIDCची मागणी मी केली होती ती MIDC उदय सामंतांनी मंजूर केली, त्याची सहमती दर्शवली आहे आणि आत्ता मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांनी पण माझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहे. ती MIDC तिथेच होणार. बरोबर आहे. मी स्वतः आमदार असताना, मंत्री पालकमंत्री असताना या MIDCच्या मंजुरीसाठी सुरुवात झाली. 19ला पराजय झाल्याच्या नंतर त्यांनी सुरुवात केली. पण मनामध्ये पाप आहे. नीरव मोदीची जागा MIDCमध्ये घेण्यासाठी हा अट्टहास आणि आटापिटा सुरू आहे. ते नीरव मोदीसाठी लढतायत. मी कर्जत जामखेडच्या युवकांसाठी लढतोय. त्यांच्या सुशिक्षित बेरोजगारांना, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी लढतोय. त्यामुळं आता उद्योग विभाग या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे की गेल्या अधिवेशनात दिलेली जी काही कागदपत्रं होती त्या कागदपत्राच्या आधारे काल माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी निर्णय जाहीर केलेला आहे की तुम्ही दिलेले कागदामध्ये तथ्य आहे, सत्यता आहे, आम्ही पडताळून पाहिलेली आहे. त्यामुळे तिथे नीरव मोदी जो आहे तो देशाला फसवून भगोडा हा देशद्रोही बाहेर गेलेला आहे. त्याची जमीन आपल्याला MIDCसाठी घेता येणार नाही. त्याचबरोबर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने ठराव केला की या MIDCला आमचा विरोध आहे. या 2 कारणासाठी काल MIDC त्या जागेवरची रद्द केली. पण त्याच वेळेस दुसरा निर्णय जाहीर केला की कर्जतमध्ये MIDC करणं गरजेचं आहे. तुमची मोठी मागणी आहे आणि त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि 15 दिवसाच्या आत सर्व शासनाच्या नियमाचं अनुपालन करून परिपूर्ण प्रस्ताव हा कर्जत तालुक्यातील MIDCच्या संदर्भामध्ये सादर करण्याचे काल उदय सामंत साहेब उद्योगमंत्री यांनी निर्देश दिलेले आहेत. उदय सामंतांना तुम्ही मिसगाईड करतात असं थेट आरोप रोहित पवारांनी केला आताच. अरे मिसगाईड काय करताय? नीरव मोदी काय माझ्या घरचा माणूस आहे काय? नीरव मोदीची जमिनीमध्ये कोणाचा हिस्सा आहे हे पण जाहीर झालं पाहिजे ना. नीरव मोदीची जमीन त्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला त्याच ठिकाणी MIDC करायचं याचं पहिलं उत्तर दिलं पाहिजे. युवकांसाठी MIDC करताय का नीरव मोदीसाठी MIDC करताय हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा काही हिशोब बाकी आहे म्हणून तुम्ही वारंवार नीरव मोदी करताय असा पण त्यांनी आरोप केला आहे. माझा हिशोब काही बाकी नाही आहे. तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिस्सेदार कोण आहे. आणि अख्ख्या कर्जत तालुक्यामध्ये माझी कुठेच जमीन नाही आहे. ते जे सांगतायत की जमीन आहे तिथं कोणाची जमीन आहे, नीरव मोदीची कशी आहे, तिथंच कशी MIDC आली. आणि सातत्याने सांगतात की गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं. आता सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या मदत लागली की नाव घ्यायचे. आता देखील 45 कोटी रुपयाची तरतूद कर्जत तालुक्यामध्ये माझ्या पत्रावर अजितदादांनी केली आणि ते सांगतात अजितदादांचा आभार. ही असली जी दुटप्पी भूमिका आहे आणि या बोटावरची त्या बोटावर करण्याची जी पद्धत आहे हे आता लोक जाणून आहेत. हे लोकांना कळलेलं आहे. आणि मग मी अजितदादांना प्रतिसवाल विचारला की दादा खरं सांगा की तुम्ही माझ्या पत्रावरती निधी दिला आहे का त्यांच्या पत्रावरती निधी दिला आहे. तर दादांनी सांगितलं तुझ्या पत्रावर निधी दिला आहे, तू सत्तेतला आमदार आहेस आणि म्हणून विरोधी पक्षाच्या आमदाराच्या पत्रावर निधी देण्याची तरतूदच नाही आपल्याकडे. आणि जर असेल तर त्यांचा या कामासाठी प्रस्ताव आलेला नाही. आता नवीन जागेवरती नवीन जागा शोधणं, चाचपणी करणं यात बराच वेळ जाईल. यासाठी काही तातडीने करण्याबाबत काही उदय सामंतांशी बोलणं झालं आहे का? कारण बरेच संभ्रम कर्जत आणि जामखेडमधल्या लोकांच्या मनात आहे MIDC नवीन पुन्हा होण्याबाबत. मला असं वाटतं की 25 वर्षापूर्वी जामखेडला MIDC झाली. हे जर एवढे मोठे आहेत, उद्योगधंदे उभारणारे आहेत, तर त्यांनी जामखेडला का नाही उद्योगधंदे उभारले? मी त्यावेळेस देखील सांगितलं. त्यामुळे कर्जतची MIDC करण्याच्या संदर्भामध्ये काल मंत्री महोदयांनी निर्देश दिले होते. पण मी स्वतः त्यांना फोर्स केला की 15 दिवसाच्या आत झालं पाहिजे. आणि मग 15 दिवसाच्या आत नवीन जमीन शोधून त्याच्यावरती प्रस्ताव टाकण्याच्या संदर्भामध्ये उद्योग मंत्री यांनी त्यांच्या विभागाला काल आदेश दिले आहेत. काल कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्याचं म्हणणं ते म्हणतात की सरकारला काही तरुणांशी देणं घेणं नाही. सरकारला देणं घेणं नाही, यांनाच काय देणं घेणं आहे काय? यांनी काय केलं युवकांसाठी? अख्ख्या यात्रेमध्ये ज्यावेळेस चालले त्यावेळेस संघर्ष असा असतो का? स्वतःच्या अंगावर फुलं उधळून घेणे, DJ पुढं नाचणे, फुगडी खेळणे, विहिरीत उड्या मारणे, तलावात उड्या मारणे, हा कुठला संघर्ष आणलाय? हा संघर्ष नाही. असा संघर्ष नसतो. यांनी त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही.
आणि त्यामुळं अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात. आणि मला MIDCच्या संदर्भामध्ये जे बोलतायत की तुमचं गुऱ्हाळसुद्धा नाही, राम शिंदे गुऱ्हाळ पण काढू शकला नाही, हे अगदी बरोबर आहे. त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता, माझा आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री नव्हता, चुलता 4 वेळा उपमुख्यमंत्री नव्हता, आणि त्यामुळे त्यांच्या आजोबांनी देखील एकही कारखाना काढलेला माझ्या ऐकिवात नाही. त्यामुळं आता माझी सुरुवात आहे. त्यामुळं आता माझी सुरुवात झालेली राजकारणामध्ये, आता आमदार झालोय, मंत्री झालो, तर माझा नातू नक्की कारखाने काढेल. त्यामुळे नातवानी दुसऱ्याला असे उलगाणे देण्याची आवश्यकता नाही. स्वतःचं कर्तृत्वावर झिरो केलेलं आहे. आणि त्यामुळे हे काकाच्या आजोबाच्या सगळ्या मेहरबानीवर झालेल्या ह्या घटना आहेत. त्यामुळे मी गुऱ्हाळ काढलं नाही, पण माझा नातू नक्की काढेल. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद.